पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 15 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। गेल्या 1.5 ते 2 दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जवळपासच्या भागात राहणाऱ्या तब्बल 15 जणांचा काही तासांच्या अंतरानं मृत्यू झालाय। त्यामुळे या सर्वच परिसरात शोककळा पसरली आहे। मिथेनॉल युक्त दारू प्यायल्यानं या सगळ्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 8 जणांना ताब्यात घेतलंय। पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी तर पुण्यातील काळेपडळ हडपसर भागात मिळून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणात काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तसंच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। अशातच ज्या पोलिसांनी सुरुवातीला या सर्व मृत्यूची कारणं वेगवेगळी असल्याचं म्हटलं होतं, त्याच पोलिसांनी आता विषारी दारूच्या अँगलने काही जणांना ताब्यात घेतलंय, तर दुसरीकडे कसून तपास देखील सुरू केलाय। मृत्यूची कारणं वेगवेगळी वाटत असली तरी सुद्धा या प्रकरणात विषारी दारूचं कलेक्शन असल्याचं आता तपासातून देखील पुढे येत आहे। त्यामुळेच आता पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं असून मिथेनॉल युक्त दारू तयार करणारा योगेश वानखेडे स्वतःहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झालाय। तसंच त्याने दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केल्याची कबुली दिल्याचंही समोर येत आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा कर्नल सिंह विरखा याला देखील ताब्यात घेण्यात आलंय। याविषयीची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी दिली आहे, पाहूया। दापोडी पोलीस स्टेशन हद्दीतील फुगेवाडी परिसरात काही इसमांचा मृत्यू झाल्यावर काल माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने डिटेलमध्ये चौकशी केल्यानंतर काही इसमांचा विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 इसमांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। एक्साईज आणि पोलीस विभागाने आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। किती आरोपी अटक केले, काय आरोपींची नाव आहेत ते डिटेल्स प्रेस नोट मध्ये शव विच्छेदन केलं जाणार आहे। काही उशिरा काय कशा पद्धतीनं केलं जाणार पुढला तपास सुरू आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर अनालिसिस पाहिजे। किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती लोक आतापर्यंत या घटनेमध्ये 7 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 लोकांवर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहे। किती आरोपी अटक केले आणि त्यांची काय हिस्ट्री आहे? आतापर्यंत पोलीस आणि एक्साईज विभागाने 8 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याचा तपास सुरू आहे। योगेश वानखेडेवर याआधी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते, काय आता त्याचा तपास सुरू आहे। आता काही वेळापूर्वी आरोपी ताब्यात घेतलेला आहे, त्याचा तपास सुरू आहे। अगदी शेवटचा प्रश्न, या 7 जणांचा मृत्यू दारू पिल्याने, विषारी दारू पिल्याने झालाय, काय पीएम रिपोर्ट आल्यानंतर आणि क्वेरी केल्यानंतर हे सगळं क्लिअर होईल, पण प्रथमदर्शनी तसं दिसतं। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।